नमस्कार मित्र हो. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत असतो. आजच्या एपिसोडमध्ये अशीच काही गाण्यांच्या आठवणी करूया. सुरुवातीला चित्रपट हकीकत, मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत, संगीतकार मदन मोहन, आणि पडद्यावर आपल्याला सैनिकाच्या गणवेशातला म्हणजे सोल्जर्स ड्रेसमध्ये दिसतात विजयानंद. दिग्दर्शक विजयानंद, अभिनेते विजयानंदसुद्धा होते आणि त्यांच्या चित्रपटात त्यांनी गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहे. तर हकीकतमधलं हे ते जीप चालवतानाचं गाणं खूप छान आहे. मस्ती में छेड़ के तराना कोई दिल का, आज लुटाएगा खजाना कोई दिल का. मस्ती में छेड़ के तराना कोई दिल का, आज लुटाएगा खजाना कोई दिल का. यानंतरचा चित्रपट निशान, तलवारबाजीचा स्टंट पिक्चर ज्याला म्हणू अशा श्रेणीतला हा निशान. यामध्ये संजीव कुमारचा डबल रोल होता आणि त्याची हिरोईन होती नाझिमा. आणि अतिशय गोड संगीतातला हा उषा खन्नांचं संगीत या निशानला होतं. आशा भोसले, रफी साहेब यांच्या आवाजातली गाणी गाजली आणि हे रफी साहेबांच्या आवाजातलं एक रोमॅन्टिक सोलो आपल्याला पडद्यावर संजीव कुमार गाताना दिसतो रफी साहेबांच्या आवाजात. हाय तबस्सुम तेरा, हाय तबस्सुम तेरा, धूप खिल गई रात में या बिजली गिरी बरसात में, हाय तबस्सुम तेरा, हाय तबस्सुम तेरा. तर या निशानसारखाच एक स्टंट पिक्चर आला होता मेहमूद, कॉमेडियन. तो हिरो असलेले अनेक पिक्चर या काळामध्ये रिलीज होत असायचे. तर यामध्ये मेहमूदची हिरोईन होती एल विजयलक्ष्मी, ही दाक्षिणात्य अभिनेत्री. आणि याही चित्रपटाला उषा खन्नाचं छान म्युझिक होतं आणि गाणी रफी साहेबांच्या आवाजातली खूप गाजली. सगळे मुकेशच्या आवाजातलं गाजलं. तर हे मुकेश यांच्या आवाजातले गीत पडद्यावर मेहमूद आणि एल विजयलक्ष्मी. तेरी निगाहों पे मर गए हम, बाकी अदाओं पे मर गए हम, क्या करे क्या करे क्या करे, तेरी निगाहों पे मर गए हम. चित्रपट दो दिल, विश्वजित आणि राजश्री यांच्या भूमिका असलेला हाही एक स्टंट चित्रपटच होता. विश्वजित, राजश्री, मेहमूद, प्राण यांच्या भूमिका होत्या आणि हेमंत कुमार यांचं अतिशय सुरेल संगीत होतं. आणि यातलीसुद्धा गाणी लताजी, रफी साहेबांच्या आवाजातली, हेमंत कुमारांच्या आवाजातली खूप गाजली. पण प्राधान्याने रफी साहेब आणि लताजींच्या आवाजातली गाणी जास्त लोकप्रिय झाली. यातलं हे सोलो रोमॅन्टिक सॉन्ग पडद्यावर विश्वजित आणि राजश्री दिसतात. रफी साहेबांच्या आवाजातलं तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे, रहे प्यार का नाम ज़माने में, किसी और का नाम रहे न रहे, तेरा हुस्न रहे मेरा इश्क रहे, तो ये सुबह हो ये शाम रहे न रहे. असे दो दिलमधलं रफी साहेबांच्या आवाजातलं अतिशय रोमॅन्टिक गीत. संगीतकार रवी, गीतकार शकील बदायनी आणि रफी साहेबांच्याच आवाजातलं हे आणखीन एक रोमॅन्टिक गीत आहे. चित्रपट कौन अपना कौन पराया. यामध्ये विजय कुमार नावाचा हिरो, जो वास्तविक रिअल लाईफमध्ये कॉमेडियन जॉनी वॉकरचा धाकटा भाऊ होता. या चित्रपटात नवख्या विजय कुमारची हिरोईन होती वहिदा रहमान. रफी साहेबांचं हे गाणं
खूप लोकप्रिय आहे आजही. जरा सुन हसीने नाज़नी, जरा सुन हसीने नाज़नी, मेरा दिल तुझे पे निसार है, जरा सुन हसीनाए नाज़नी. तर हे गाणं कौन अपना कौन परायामधलं होतं. आता धर्मेंद्र यांच्या त्या जुन्या काळच्या चित्रपटातल्या गाण्याची आठवण करू आपण. चित्रपट होता बहारे फिर भी आएंगी. रफी साहेबांच्या आवाजातलं हे पियानो सॉन्ग, वन ऑफ द बेस्ट रफी सॉन्ग म्हणून सगळ्यांना आवडणारं गीत आहे. पडद्यावर माला सिन्हा, तनुजा आणि धर्मेंद्र हे कलाकार दिसतात. आपके हसीन रुख पे आज नया नूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है, आपकी निगाह ने कहा तो कुछ ज़रूर है, मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है. तर बहारे फिर भी आएंगे या उपिन यांचा संगीताने नटलेला एक टॉप म्युझिकल हिट पिक्चर होता. आणि यानंतर दूर के आवाज, संगीतकार रवी, गीतकार शकील बदायुनी, जॉय मुखर्जी, सायरा बानो, प्राण, जॉनी वॉकर यांच्या भूमिका असलेला चित्रपट रफी साहेबांनी आशा भोसले यांच्या आवाजातील गाण्याने खूप गाजला. यातली रफी साहेबांच्या आवाजातले अनेक सोलो आजही लोकप्रिय आहेत. त्यातलं एक हुस्न से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने गजब डाया है, हुस्न से चांद भी शर्माया है, तेरी सूरत ने गजब डाया है. त्याचे रोमॅन्टिक हळूवार गाणी तुम्हाला नक्कीच आवडतील. त्या काळामध्ये आपण ते सिनेमे सगळे पाहिलेले असणारच नक्की, कारण दुसरा पर्याय नव्हता सिनेमाशिवाय आपल्याला. तर आजच्या एपिसोडला तुमच्या कॉमेंट जरूर द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळीलाही आपल्या या गप्पा गोष्टी गाणी या चॅनलची ओळख करून द्या, त्यांना सबस्क्राईब करा. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.